5 मिनिटे तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी। प्रयत्नांचे पंख सतत हलवत अडचणींचे पहाड जो ओलांडून जातो, स्वप्नांच्या अद्भुत गावात फक्त त्यालाच प्रवेश मिळतो। भजायाजनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू। समर्थ म्हणतात, एक बाणी आणि एक वचनी असलेल्या रामाला आपण स्मरलं पाहिजे। तो सर्वांचा उद्धार करेल, म्हणूनच आपणही त्याच्यासारखं विवेकाने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे। रामदास स्वामींनी सांगितलं रामाची भक्ती करा, भजन करा, पण याचा अर्थ असा नाहीये की फक्त राम नामाचा जप करा। तर रामाचं आदर्शवत वागणं आठवा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा, हे सुचवायचं रामदास स्वामींना। रामाचे अनेक गुण आहेत। विचारपूर्वक बोलणं, सत्य बोलणं, धैर्याने आणि विवेकाने वागणं। पण हल्ली घराघरात काय दिसतं, आई बाबांनी सांगितलेली साधी साधी कामं करायचा सुद्धा मुलांना कंटाळा येतो। पण राम तसा नव्हता, तो वडिलांची आज्ञा मिळता क्षणी वनवासात जायलाही तयार होता। रामाने काय विचार केला? आपल्या वडिलांनी आपल्या आईला शब्द दिलाय आणि तो शब्द पाळणं ही आपली जबाबदारी आहे। शब्द पाळण्यासाठी ना सामर्थ्य लागतं, आणि हे सामर्थ्य येतं कुठून? आत्मविश्वासातून। परिस्थिती मनासारखी नाही म्हणून राम त्रागाने करत बसला। त्यांनी काय विचार केला? अयोध्येमध्ये सुराज्य आहेच, भरत ते सांभाळू शकतो, राक्षसांचा उपद्रव जंगलामध्ये आहे आणि नशिबानच केलेली ही व्यवस्था आहे की मी जंगलात जाऊन रामराज्य स्थापन करावं। हाच तो वेगळा विचार जो रामाने केला, तोच आपण जर करू शकलो तर आपल्याही जगण्यात राम येईल। किती छान सांगितलं। माझा ना शिलाईचा व्यवसाय आहे, त्यात वेगवेगळी माणसे भेटतात, त्यांचे चित्रविचित्र तऱ्हा असतात, त्याचा बरेचदा त्रासही होतो। पण आता मी तुमचं हे सांगणं नक्की आठवेन आणि त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन। करी बाण ऐकू, मुखी शब्द ऐकू। राम जसा एक बाणी आणि एक वचनी होता, तसंच आपणही असलं पाहिजे, असंच म्हणतात ना रामदास स्वामी। जिद्द आणि आपल्याला जे साधायचंय ते साधण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ज्यांच्याकडे असते ते यश मिळवतातच। याचं उत्तम उदाहरण म्हणजे कांचनमाला पांडे। दृष्टीहीन असून सुद्धा वयाच्या 10व्या वर्षी तिनं पोहणं शिकायला सुरुवात केली आणि 8 दिवसात ती ते शिकली सुद्धा, कारण करायचंच ही जिद्द। वयाच्या 11व्या वर्षी 7 किलोमीटर समुद्री अंतर तिनं 14 मिनिटात पूर्ण केलं आणि लिम्का बुक मध्ये तिचं नाव नोंदवलं गेलं। आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर 110 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 पदकं तिनं मिळवलेली आहेत। मेक्सिको मध्ये झालेल्या पॅरा जलतरण स्पर्धेमध्ये तिनं सुवर्ण पदक मिळवलंय। महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात एकलरा गावामध्ये ती राहते। हे मी मुद्दाम अशासाठी सांगते की अनेक जण असं म्हणतात, संधी काय शहरातल्या लोकांना मिळतात, खेड्यातली बिचारी तशीच उपेक्षित राहतात। त्यांना लगेच कांचनमाला पांडेचं उदाहरण द्यायचं, कारण संधी मिळत नसते, ती खेचून आणावी लागते कधी कधी, आणि त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात। राम सत्य बोलायचा आणि दिलेला शब्द पाळायचा, याची आठवण करून देतात बर का रामदास स्वामी। तुझं पुस्तक दे ना, मी 4 दिवसात परत करेन, असं म्हणायचं आणि द्यायचंच नाही। किंवा कुठल्याही मदतीचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात वेळ आली ना की मग तोंड फिरवायचं। असं जेव्हा माणसं वागतात ना, त्यावेळेला विश्वास उडतो आणि नाती तुटतात। क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू। माझाच फायदा झाला पाहिजे, माझंच भलं झालं पाहिजे, असा विचार करणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला दिसतात। राजकारणामध्ये तर अशा मंडळींची खूप गर्दी आहे। आणि मग रामाची, तो राजाच असताना त्यांनी केलेली वागणूक आपल्याला आठवावीशी वाटते। लंकेवरती त्यांनी विजय मिळवला, पण लंकेच्या सिंहासनावरती तो जाऊन बसला नाही। त्यानं ते राज्य विभीषणाला दिलं, सुपूर्द केलं, कारण विभीषण राज्य करण्यासाठी योग्य होता। राम अयोध्येला परत आला। ही विवेक बुद्धी आपणही आपल्या जगण्यात आणि वागण्यात आणली पाहिजे, हे रामदास स्वामींनी आवर्जून सांगितलेलं आहे। पुण्यात ना सहजानंद सोसायटीमध्ये अनघाताई ठोंबरे राहतात। त्या काय करतात माहितीये? दानशूर व्यक्तींकडून कपडे, भांडी अशा वस्तू घेतात आणि त्या गरजू लोकांना मोफत देतात। एक प्रकारचं कॅशलेस दुकानच आहे ना हे। देणाऱ्याचे हात घेणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं निस्वार्थ भावनेने केलेलं हे काम समाजाच्या उद्धारासाठीच आहे, नाही का? अनुराधाताई,
तुम्ही जगातील सगळ्या अनोळखी मुलांशी, त्यांच्या पालकांशी बोलून मनाच्या श्लोकांना जगण्याशी जोडताय. कितीतरी विषयावर आमच्याशी चर्चा करताय. मला वाटतं हे सुद्धा एक समाज उद्धाराचंच काम आहे. मनाच्या श्लोकांवर आधारित तुम्ही जागतिक पातळीवर स्पर्धा घेतलीत. स्पर्धेनंतर सुद्धा तुम्ही सर्व स्पर्धकांशी कायम स्वरूपात संपर्कात राहिलात. त्यांना तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सामावून घेतात आणि म्हणूनच मलाही तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये सहभागी होता आलं. हो अहो, कारण हे जग सुंदर आहेच, पण तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आणि तुमच्याबरोबर केलेल्या संवादानं ते आणखी सुंदर करता येईल याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून हा उपक्रम मी सुरू केलाय. आणि हा उपक्रम तुम्हाला सगळ्यांना जर उपयुक्त वाटत असेल ना, तर सगळ्यांना हे लिंक्स जरूर पाठवा. त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे मग सकारात्मकतेचा छान असा प्रसार आणि प्रचार होईल. हो हो नक्कीच, कारण तुमच्यासारखंच आम्हालाही वाटतंय. इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय